महाराष्ट्र पब्लिक, जय शिवराय। मी प्राची तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। काल मी गावावरून आले आणि आज मी आलेले आहे मुंबईतले गणपती दर्शनासाठी। आणि सर्वप्रथम मी आलेली आहे फोर्टचा इच्छापूर्ती जो आहे तिथे आली आहे आणि आता मी दर्शन घेतलेलं आहे लाल गुलाचे, तुम्ही बघताय जे काय। आणि आता हा ब्लॉग तुम्ही पूर्ण कंटिन्यू करा, न स्किप करता। तुम्हाला मुंबईतले सर्व गणपतींचं दर्शन देण्याचं मी प्रयत्न करणार आहे। सो लेट्स सी हा ब्लॉग आपला कसा होतोय। मुंबई एक असं शहर जिथे माणसं फार कमी झोपतात। इथे धडपड असते स्वप्नांची, इथे धडपड असते कामाची, नोकरीची। आणि इथल्या ह्याच धडपडीच्या आयुष्यात सगळ्यात मोठा फेस्टिवल म्हणजे मुंबईतील गणेश उत्सव। इथल्या मुंबईतल्या प्रत्येक फेस्टिवलची एक वेगळीच मज्जा असते। मी गेले होते आज मुंबई दर्शन करण्यासाठी आणि आदल्या दिवशी ओणम होती, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती भव्य दिव्य अशी मोठी रांगोळी काढण्यात आली होती, जी दिसताना फार सुंदर दिसत होती। आणि हे आपलं CSMT स्टेशन नेहमीच लोकांच्या गर्दीने गजबजलेलं। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून बाहेर पडताच लेफ्ट साईडला इथे CSMTचा राजा म्हणजे स्टेशनच्या बाजूलाच इथे गणपती बसवण्यात आला होता। त्यानंतर आम्ही गेलो फोर्टच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी। फोर्टचा राजा हा एक अप्रतिम गणपती आहे आणि फोर्टमधील हा आमचा पहिला गणपती होता। गणपतीचं दर्शन आम्ही इथे घेतलं, सुंदर अशी भव्य दिव्य मोठी मूर्ती पाहिली आणि मन प्रसन्न झालं। मुंबईतील गणेश उत्सव हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध सार्वजनिक उत्सव म्हणून ओळखला जातो। मुंबईत 10 दिवस हा उत्सव विशेष उत्साहाने साजरा केला जातो। इथे लोक मोठ्या प्रमाणाने या उत्सवात सामील होतात। फोर्टच्या राजाच्या दर्शनानंतर आम्ही गेलो श्री दत्त निवास बाजारपेठ फोर्टचा गणपती बघण्यासाठी। आणि मुंबईतील खासियत गणपती बघण्याची ती म्हणजे इथलं डेकोरेशन। चाळींमध्ये हे डेकोरेशन करतात आणि गणपती बसवतात, जे दिसताना फार सुंदर वाटतं। दरवर्षी वेगळ्या थीम, वेगळे डेकोरेशन आणि वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह आयडियाज। मुंबईकरांची हीच विशेष आयडियाज सगळ्यांना मन प्रसन्न करून टाकते। गणेश उत्सव हा सगळ्यात जास्त एन्जॉय करणारा आणि सगळ्यात जास्त मज्जा मस्ती करणारा फेस्टिवल असतो। त्यामुळे मुंबईतील गणेश उत्सव हा नेहमीच मुंबईकरांसाठी स्पेशल राहिलेला असतो। आता इथे चाळींमध्ये गणपती बसवला जातोय। जेव्हा आपण हे डेकोरेशन बघतो तेव्हा असं कधीच वाटत नाही की आपण चाळीमध्येही इतकं सुंदर डेकोरेशन करून गणपती बसवू शकतो। आणि हा इथला गणपती, इथे ॲक्च्युली थोडा फ्लॅशचा प्रॉब्लेम झाला होता। त्यानंतर मग आम्ही चालत आम्हाला रस्त्याने जितके काही गणपती दिसले, आम्ही फोर्टवरून सुरू केलं होतं आणि जितके गणपती दर्शन आम्हाला करता आले त्या दिवशी ते केलं। अनफॉर्च्युनेटली आम्ही 16 तारखेला गेलेलो, त्यामुळे आम्हाला त्या दिवशी गर्दी भेटली, कारण की 17 तारखेला विसर्जन होतं। त्यामुळे सगळे गणपती आम्हाला कव्हर करता आले नाहीत, पण ठीक आहे, जितकेही केले मन प्रसन्न झालं, खूप छान वाटलं। आणि मग त्यानंतर इथला गणपती म्हणजे फोर्टचा चिंतामणी, लालबाग सारखाच थोडासा डिफरन्स, थोडं इकडे तिकडे जे आहे डिफरन्स आहेत, पण एक रफ तशीच मूर्ती होती आणि जी दिसताना फार सुंदर वाटत होती। इथलं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही गेलो फोर्टचा लाडका देवबाप्पा त्यांच्याकडे आणि इथलं डेकोरेशनही फार सुंदर होतं। त्यानंतर आम्ही गेलो फोर्टचा गणराज हा गणपती बघण्यासाठी आणि इथे स्पेशालिटी गड किल्ल्यांचं जे डेकोरेशन होतं ते करण्यात आलं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांबद्दल, त्यांच्या माहितीबद्दल दिलं होतं आणि त्यानंतर मग गड किल्ल्यांचे फोटो लावले होते। इथे लोहगड आहे, पुढे शिवनेरी आहे आणि असे भरपूर पोस्टर्स जे आहेत ते लावण्यात आले होते, जी खूप इनोव्हेटिव्ह आयडिया होती। सिंधुदुर्ग जो आहे त्याचा पोस्टर लावलेला होता आणि इथलाही गणपती फार सुंदर होता।
फोर्टमधील सर्वात श्रीमंत गणपती तो म्हणजे फोर्टचा इच्छापूर्ती गणेश. इथलं डेकोरेशन दरवर्षीच अप्रतिम असतं आणि तुफान खर्च केला जातो ह्या डेकोरेशनवरती. त्यामुळे हा इच्छापूर्ती तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करेल अशी अपेक्षा घेऊन आम्ही चाललेलो आहोत फोर्टच्या इच्छापूर्तीकडे. आणि इथलं डेकोरेशन आत्ताच बघताना बाहेरून इतकं सुंदर वाटत होतं, त्यामुळे आतलं तर तुम्ही आता बघालच. आणि हा ब्लॉग मी थोडा लेट अपलोड करते. फोर्टचे सर्व गणपती पाहिले. त्यानंतर आम्ही गेलो डोंगरीचा राजा पाहण्यासाठी. आणि इथलाही गणेश जो आहे तो फार सुंदर असून भव्य दिव्य आहे. आणि मुंबईत गणेश उत्सवासाठी भरपूर लगबग चालू असते, त्यामुळे हे वातावरण जे असतं गणेश उत्सवाचं ते मुंबईत बघण्यासारखं असतं. आणि मुंबईतली बात ही कुछ और है. डोंगरीच्या देवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही आलो उमरखाडीचा राजा बघण्यासाठी. इथलाही गणपती अप्रतिम आहे आणि खूप छान डेकोरेशन जे आहे ते करण्यात आलं होतं. मागे दत्त जे असतात दत्तगुरू त्यांची थीम ठेवली होती, त्यामुळे दिसताना फार सुंदर वाटत होतं. त्यानंतर आम्ही गेलो गिरगावला. गिरगावचा राजा हा सुप्रसिद्ध गणपती आहे, कारण की ही मूर्ती बनवली जाते शाडू मूर्तीपासून. इतकी मोठी भव्य दिव्य मूर्ती शाडू मूर्तीची बनवते. हे
मी आज तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि कशी ही किती अट्रॅक्टिव्ह वाटते. लोक बोलतात की मोठ्या मूर्त्या ज्या आहेत त्या POPच्याच बनतात, पण नाही. इथे गिरगाववाल्यांनी प्रूफ केलंय की शाडू मूर्तीची मूर्ती किती सुंदर वाटते आणि इको फ्रेंडलीही होते आणि एन्व्हायरमेंटसाठीही बेस्ट आहे आणि इथलं डेकोरेशनही फार सुंदर होतं. आणि ही आहे गिरगावची मूर्ती, गिरगावचा राजा, जी होती पूर्ण मूर्ती शाडू मातीची. आता गिरगावला गेलोय आणि सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ मुंबईतील सर्वप्रथम गणेश उत्सव टिळकांनी जो सुरू केला होता तो गणपती बघणार नाही असं होऊच शकत नाही. त्यामुळे आम्ही आता गेलोय टिळकांनी जो गणपती बसवला होता तो गणपती पाहण्यासाठी. अप्रतिम डेकोरेशन असतं दरवर्षी. 132वं हे वर्ष होतं आणि यावर मी एक वेगळा सेपरेट शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे, सो तो कंटिन्यू करा. मी आतमध्ये शूट नाही घेतलं, पण मी फोटो घेतले आणि मी ते अपलोड करते. हा आहे टिळकांपासूनचा गणपती. त्यानंतर आम्ही गेलो गिरगावचा महाराजा बघण्यासाठी. इथलं ही डेकोरेशन फार अप्रतिम असतं. आता मुंबईतील डेकोरेशन म्हणजे काही तोडच नाही. मूर्त्यांपासून, डेकोरेशनपासून, मंडळांपासून इतकी भारी व्हरायटी तुम्हाला इथे बघायला भेटेल. इनोव्हेटिव्ह आयडियाज ज्या आहेत त्या इथे असतात, कारण की आजची यूथ इतकी ह्या स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये आता इन्व्हॉल्व्ह होतीये. ते बघून खूप फार छान वाटतं मुंबईत. आणि त्यानंतर मग आलो आम्ही मुंबईचा विघ्नराज बघण्यासाठी. हे सगळे गणपती आता जे आहेत ते खेतवाडीचे आहेत. सो मी हे पुढे व्हॉइस ओव्हर टाकत नाहीये, फक्त क्लिप तुम्ही आता बघत जा आणि हा व्लॉग एन्जॉय करा. खेतवाडीचा 6व्या गल्लीचा जो गणपती आहे तो आपण आता बघणार आहोत. जिथे जिथे गर्दी नाही भेटली तिथे मी गेले. त्यानंतर खेतवाडीचा राजा आम्ही पाहिला. हा गणपती आमचा खेतवाडीमधला शेवटचा गणपती होता. इथला आम्ही शेवटच्या खेतवाडीचं दर्शन घेतलं. सगळ्या खेतवाडीच्या गणपतीचं दर्शन आम्ही घेतलं नाही. आता मुंबईतील 2 प्रसिद्ध गणपती म्हणजे ॲक्च्युली 3, चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईचा महाराजा आणि लालबागचा राजा. लालबागचा राजाचं दर्शन तर नाही भेटलं, पण मुंबईचा महाकाल इथे बघितला. आणि महाकाल म्हणजे आता मुंबईचा महाराजाची थीम होती ह्यावेळेची महाकाळ, आणि त्यामुळे इथली मूर्तीही फार सुंदर होती आणि डेकोरेशनही अप्रतिम होतं. त्यानंतर मग आम्ही गेलो आणि ते अप्रतिम गर्दी होती. खूप 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 गर्दी होती प्रत्येक गणपतीला.
त्यामुळे जेवढं शूट करता आलं तेवढंच केलं आहे. मुंबईच्या राजानंतर रंगारी बदक जे आहे चाळ, तिथल्या गणपतीचं आम्ही दर्शन घेतलं आणि इथे थीम होती स्वामींची, जी फार अप्रतिम होती. अक्कलकोटची जी माहिती वगैरे आहे ती तिथे दिलेली होती आणि जे डेकोरेशन होतं तेही थीमनुसार होतं. स्वामींच्या मूर्त्या होत्या, काही त्यांच्या ज्या जीवनातील झलक आहेत त्या सगळ्या तिथे दाखवण्यात आल्या होत्या. रंगारी बदक चाळीचा गणपती पाहिल्यानंतर आम्ही गेलो होतो म्हणजे चिंचपोकळीचा चिंतामणी पाहण्यासाठी. आणि चिंचपोकळीचा सार्वजनिक उत्सव मंडळ हा एक मोठा मंडळ आहे मुंबईमधील, त्यामुळे हा गणपती आमचा शेवटचा गणपती होता. आणि हा ब्लॉग आता मी इथेच एंड करते आहे. ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक